नमस्कार. आजचा जो क्वेश्चन आहे संख्या ह्या टॉपिक मधला आहे. संख्या एकदम बेसिक वर प्रश्न आहे. आयोगाला हा पण बेसिक वर, मी वारंवार सांगतो की आयोग आता बेसिक वर शिफ्ट व्हायला लागले, म्हणून मी बेसिक मॅथ्सची बॅच काढलेली आहे फक्त 99 रुपयाला. ओके, तुम्हाला दिसत असेल तर ज्याला पाहिजे त्यामध्ये सगळे अधिक बेरीज गुणाकार भागाकार फ्रॅक्शन सगळं काही त्या बॅचमध्ये शिकवलेलं आहे. कारण भरपूर मुलांचं मास्टर लाईफ फीस केली असं आले, त्यामुळं बॅचला मी बेसिकमध्ये पण स्टार्ट केली आहे. ओके, STI बघा, ह्या जो क्वेश्चन 2025ला पडलाय, काय पहिल्यांदाच पडला नाही तो. 2015 STI प्री 2015ला जर बघितलं तर तो क्वेश्चन पडलेला आहे. पण ह्या संख्येमध्ये वेगळं आहे. पण ही शिकायच्या आधी तुम्हाला काय माहित पाहिजे, जेव्हा 1 ते 99 ह्याच्यामध्ये कोणताही एक अंक एकक स्थानी 10 वेळेस असतो, दशक स्थानी 10 वेळेस असतो, टोटल मिळून 20 वेळेस. एक अंक कोणत्याही 100च्या सिरीजमध्ये 1 ते 99 घ्या किंवा 100 ते 199 घ्या, एक अंक कोणताही 20 वेळेस असतो. किती वेळेस असतो? 20 वेळेस. तो रिपीट नाही झाला पाहिजे. असा किती वेळेस असतो? इकडे लक्ष द्या. तो रिपीट नाही झाला पाहिजे, म्हणजे वारंवार आला नाही पाहिजे. रिपीटेशन नॉट अलाउड. ओके, रिपीटेशन नॉट अलाउड. तो किती वेळेस होतो? 18 वेळेस येतो. किती वेळेस येतो? 18 वेळेस येतो. गॉट इट का? गॉट इट का? जर बाळांनो इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ए बॉईज का मोन्या, 100 ते मी 199 म्हणलं, एक किती येतोय मास्तर? एक ह्या एकक स्थानी 100 वेळेस येतोय. गॉट इट का? ए बाळांनो कमॉन यार, ए बाळांनो कमॉन. ए एकक स्थानी किती येतोय? 100 वेळेस येतोय, कारण 100 मध्ये पण एक आहे, ह्याच्यामध्ये पण एक आहे. गॉट इट का? 199 पर्यंत एक 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 येत जात आहे. ओके, दशक स्थानी एक किती येतोय? 10 वेळेस येतोय. आणि शतक स्थानी किती येतोय? 10 वेळेस येतोय. म्हणजे ही 120 वेळेस एखाद्या 3 अंकी संख्येत एखादा अंक ज्या अंकापासून सिरीज सुरू होती ती किती येतो? 120 वेळा येतो. रिपीटेशन नॉट अलाउड असेल तर 81 वेळेस येतो. किती वेळेस येतो? 81. ह्या काही बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या स्ट्रॉंग असतील, विदिन अ सेकंड मध्ये प्रॉब्लेम सुटतोय. ओके, माझ्याकडे हा डाटा ऑलरेडी मला माहिती आहे, टीचिंग केलेलं आहे मी. ज्यांना टीचिंग केलंय त्यांना हा डाटा पाठ आहे कारण हे बेसिकमध्ये कव्हर आहे आपल्याला. ओके, ह्याच्यावर नाही हेच आहे. 200 ते 400 पर्यंत 4 हा अंक फक्त एकदाच येणाऱ्या संख्या किती? 4 हा अंक किती यायला पाहिजे? एकदाच यायला पाहिजे. गॉट इट का? रिपीटेशन नॉट अलाउड, म्हणजे डबल यायला नाही पाहिजे. म्हणजे 2 4 4 असं नाही पाहिजे, 204 पाहिजे. गॉट इट का? असं. ओके, 200 पर्यंत ते 400 पर्यंत. 400 बी आहे बरं का, पर्यंत म्हणल्यावर 400 पर्यंत. बघा हा प्रश्न मी कसा सोडवतो. 200 ते 299 ह्या 100 अंकामध्ये रिपीटेशन नॉट अलाउड मध्ये 18 संख्या आहेत माझ्या. 299 झालं ना. 300 ते 399 पर्यंत माझ्या संख्या किती? 18 आहेत. आणि 400 पर्यंत विचारलंय, म्हणजे 400 बी पण संख्या धरावी लागेल. 18 दुने 36 आणि 1 किती आलं? 37. ह्याचं उत्तर किती आलं? 37. ऑप्शन क्रमांक 2. सेम ह्याचा यूज करायचा आहे. हे तुम्हाला मग किती वेळात लागलं? मी तर लय करेन. 2 100 आहेत ना, 2 100 आहेत, 18 18 आणि 400 पण आहे. ओके, 36 आणि 1 37. ओके, आता ही आलेला आयोगाला. आता हा जो प्रश्न डिझाईन झाला तो आयोगाला. नीट लक्ष द्या, झूम करतो थोडंसं, क्लिअरली दिसत असेल. आता आपल्याला ह्यांनी थोडंसं ऍडव्हान्स विचारलंय, पण उत्तर एवढं सोपं आहे, ऑप्शन बघून इझिली क्लिक करू शकता. इझिली. मी काय म्हणतोय बघा, इकडे लक्ष द्या. 1 ते 100 अंकामध्ये असे किती अंक आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणारे, त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे. ओके बाळांनो, तुम्हाला काय सांगितलंय? 4 ने भाग जावा आणि त्याच्यामध्ये 4 अंक पण असावा. 4 अंक असणारे 1 ते 100 मध्ये. ओके, 1 ते 99 मध्ये, बरोबर आहे का? किती अंक आहेत? 20 आहेत. ओके, 100 मध्ये तर 4 नाहीच, त्यामुळे 100 पर्यंत सांगितलं तरी 99 पर्यंत पकडू. 20 अंकामध्ये 4 आहे. मग 20 अंकामध्ये 4 आहे, त्यातला बाळांनो इकडे लक्षात द्या, एकक स्थानी 4 असणारे 10 आहेत, दशक स्थानी 4 असणारे 10 आहेत. म्हणजे एकक स्थान म्हणजे हे एकक स्थान, हे दशक स्थान. इथं 4 असणाऱ्या संख्या किती आहेत? 10 आहेत. इथं 4 असणाऱ्या संख्या किती आहेत? 10 आहेत. पण ह्या दशक स्थानी 40 आणि 44 आणि 48 ह्या 3च संख्या अशा आहेत. ए बाळांनो, ह्या 3च संख्या अशा आहेत ज्यांना 4 ने भाग जातो. काय जातो? 4 ने भाग जातो. 3 इथल्या संख्या. गॉट इट का बॉय? कम ऑन. ह्या 3 संख्या. ओके, ह्या 3 संख्या. आता एकक स्थानामधल्या कोणत्या? 4
जेवढ्या विषम स्थानी आहेत ए बाळांनो 4 जेवढ्या विषम स्थानी आहेत 4च्या विषम स्थानी जेवढ्या संख्या आहेत जो बेसिकचा नियम आहे 4च्या कसोटीचा नियम म्हणजे 4 14ला जात नसतो 24ला जात असतो ओके 34ला जात नसतो 44ला जात असतो ओके 54ला जात नसतो ओके म्हणजे ही सम आणि विषम हे जर करत गेला तर ह्यातलं 5 भेटतात पण 44 डबल झाली हिथं पण झाली ती एकदाच पकडा हिथं कन्फ्यूज व्हायचं नाही पण त्यांनी 7 आणि 8 ऑप्शनच दिलं नाही हो ही बघा हिथं 5 ही डबल झाली म्हणून घ्यायचं नाही 6 आणि 7 किती वेळेस झालं 7 वेळेस मी तर ह्याला कॅल्क्युलेशनच केले नसते गॉट इट का 4ने भाग जाणाऱ्या संख्या 100 मध्ये 25 आहेत 4 अंक असणाऱ्या संख्या 20 आहेत मला ऑलरेडी माहिती आहे मग 20 आहेत त्यातला 4ने भाग जायचा आहे मास्तर 4ने भाग 20 मध्ये 4ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत 4ने 20 संख्यामध्ये 4ला भाग नाही जाणाऱ्या संख्या ओके ओके ह्या 2 तर 100% नसू शकतात मग आपल्याला 10 आणि 7 मध्ये चेक करायचंय मग तुम्हाला माहित पाहिजे की 4च्या समस्थानी 4ने भाग जातो त्या 5 झाल्या आणि 40च्या पटीत 40 44 48 झालं ओके 7-8 पर्यंत येत आहे 8 दिला असतं तर कन्फ्युजिंग होतं त्यामुळे आयोगाने इथं तो ऑप्शन दिला नव्हता आणि होप सो अंडरस्टँड झालंय नंबर सिस्टमवर पण प्रश्न आहे ह्याला संख्या म्हणतात कॅल्क्युलेटिंग संख्या इतक्या संख्या एवढ्यामध्ये तेवढ्यामध्ये होप सो कन्सेप्ट इथं क्लिअर झाली असेल हा डाटा तुमच्याकडे राईट डाऊन राहू द्या पहिल्यांदा जो डाटा दिलता तो राईट डाऊन राहू द्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कसलाही प्रश्न आला तरी सुटेल थँक्यू सो मच